म्हणून थोडं बाजूला ठेवा, मित्र म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही उपचार घेतले पाहिजे, तुम्ही तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आणि तुम्ही 100% म्हणजे स्वतः तब्येत तुम्ही पूर्ण खंबीर असलं पाहिजे. ही पहिली माझी विनंती आहे. आता मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे तुम्ही बघितलंय माझे प्रयत्न किती होते. मी तुमची आपली एकदा वर्षावर पण बैठक झाली मुंबईला, हे सगळं सुरू व्हायच्या अगोदर तेव्हापासून साहेबांनी सांगितलं मला आता आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये सुद्धा मी आहे. म्हणजे पहिली तुमचं अभिनंदन आहे की 10% आरक्षण तुमच्या लढ्यामुळे मिळालं. आपण तो निर्णय केला तर त्याच्यात राहिलं काय, सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतलं अध्यादेश पारित करणं आणि त्याचं नोटिफिकेशन नव्यानं काढलं, बरोबर. आता त्याच्या बाबतीत आपण प्रारूप केलं. तर आता कुठलाही नवीन नोटिफिकेशन काढताना मामा नाही तिची कल्पना आहे, आधी प्रारूप पब्लिक डोमेनमध्ये आपल्याला द्यावं लागतं. त्याच्यावर हरकती, ऑब्जेक्शन ह्या सगळ्या म्हणजे कायद्याची, ते जर न करता केलं काही गडबडीत स्क्वॅश होईल कोर्टामध्ये. म्हणजे आपण करायला चांगल्या भावनेनं जाऊ, लवकर करायचं म्हणून, पण समजा त्याला काय लिगली काय हे झालं असं, बाबा तुम्ही हरकती मागवल्या नाहीत किंवा आलेल्या हरकतीवर निर्णय कळवला नाही, आपण ते पण काम दादा सुरू केलं, बरोबर आहे. काम सुरू केलं, जेवढ्या काय हरकती आल्या विभागाने केला. आता म्हणजे वेळ अशी आली की मागचे 2 महिने सगळ्या डिपार्टमेंटचा स्टाफ निवडणूक आयोगानं पुल ऑन केला निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी. म्हणजे आपल्या आमच्या मंत्री कार्यालयातले सुद्धा अधिकारी निवडणूक कामासाठी त्यांनी, कर्मचारी, शिपाई सगळेच, क्लार्क लोक. आता आचारसंहिता काल 6 तारखेला संपली. परत सीएम साहेबांनी स्वतः सांगितलं की आचारसंहिता संपल्यानंतर जी काय राहिले स्क्रुटिनी करायची ताबडतोब करा. त्याचं पण काम सुरू केलं. मी इकडे यायच्या अगोदर भांगेला फोन केला मगाशी, बाबा तुमचं ते म्हणणे ऑलरेडी आम्ही काम चालू केलंय. मी म्हणलं ज्यादा माणसं लागली इतर डिपार्टमेंटची माणसं घ्या आणि ते काम लवकर पूर्ण करा. आपण दादा सगळे सोयऱ्याचं करायचं नाही असं बिलकुल नाही, म्हणजे ते पूर्ण डोक्यातनं काढून टाका तुम्ही की सरकारची मानसिकता नाही, अजिबात तसं नाही. शब्द दिलाय ना साहेबांनी तुम्हाला, तुम्ही सुद्धा म्हणला बाबा शिंदे साहेबांच्यावर माझा विश्वास आहे. त्या माणसाने शब्द दिला तर काहीही झालं. रात्री मला 1 वाजता फोन करून सांगितलं की ते त्यांना पहिले जाऊन त्यांची गाठ घ्या, तब्येतीची काळजी पहिली करा आणि काही झालं तरी आपण हा प्रश्न 100% कायद्याच्या चौकटीत बसवून आणि कॉन्क्रीट झाला पाहिजे. उद्या काल DF साहेबांनी पण बाबा आम्ही इतर समाजाच्या नेत्यांशी पण बोलतो, त्यांचाही ह्याला विरोध व्हायला नको, कारण शेवटी हा हरकती, ऑब्जेक्शन्स ही सगळे आल्यानंतर मंत्रिमंडळापुढे येणार. त्याच्यामध्ये जसा आपण 10%चा निर्णय एकमुखाने घेतला कॅबिनेटमध्ये, एक चर्चा सुद्धा झाली नाही. कॅबिनेटमध्ये विषय आला द्यायचं आरक्षण 10%, आपण 10% आरक्षण द्यायचा निर्णय घेतला. आता राहिला हा सगळे सोयऱ्यांचा. तर सगळे सोयऱ्यांसुद्धा ब्लड रिलेशन मधलेच आहेत, तुम्ही पण त्याला मान्य आहे. रक्ताच्या नात्यामधले जे आहेत आणि आप जातीमध्ये विवाह झालेले, म्हणजे परजातीतले सोडून आपल्या जातीमध्ये विवाह झालेले, त्याच्यामध्ये आपण घ्यायचं. त्याच्यावरची आता ही टेक्निकल प्रोसिजर आहे दादा. कुठली सगळे सोयरे आमचं बोलणं होऊ द्या ना, मग लावा. सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतली ही टेक्निकल प्रोसिजर मी तुम्हाला सांगतो, ती सुद्धा आपण लवकर करू. वाटलं तर मी स्वतः आज इथून गेल्या उद्या स्वतः मंत्रिमंडळ उपसमितीचं आरक्षण, मराठा आरक्षण समितीचं सदस्य स्वतः मी त्या अधिकाऱ्यांना बोलवतो. किती हरकती आल्यात, किती तुम्ही छाननी केल्यात, किती राहिलेल्याला किती दिवस लागणार आहेत, तुमचा प्रारूप छाननी केलेलं अहवाल किती दिवसात येईल, टाइम बॉन्ड कार्यक्रम मी स्वतः गेल्या त्याची बैठक घेतो आणि लवकर करू आपण. माझी तुम्हाला विनंती आहे, तसं असेल तुमचं जर म्हणणं असेल तर आपण त्याची स्वतंत्र बैठक मी लावेन, तुम्ही प्रतिनिधी पाठवा त्या बैठकीला. म्हणजे खरंच आम्ही काय करतोय का नाही तुमच्या लोकांनी येऊन बघू द्या. उद्या म्हटलं तर उद्या लावू बैठक माझ्याकडे. मी स्वतः त्या समितीचा सदस्य आहे, चंद्रकांत दादा अध्यक्ष आहेत. दादाला विनंती करतो, दादा आले तर त्यांच्या अध्यक्षतेखाली लावू, आम्ही दोघं एकत्र घेऊ. पण तुम्ही माझी विनंती आहे, आता तुम्ही विनाकारण म्हणजे तब्येतीकडे पण लक्ष द्या आणि तुमचं सहकार्य. हे बघा एवढं केलं आणि थोडं राहिलंय आता, आणि हे केलंय ते श्रेय तुम्हालाच आहे. माझी विनंती आहे तुम्ही थोडंसं आमची विनंती ऐकावी, मित्र म्हणून मित्राचा आग्रह ऐकावा. साहेबांकडे लावायची बैठक म्हणला तर साहेबांकडे लावू बैठक, सीएम साहेबांकडे. तुमचे प्रतिनिधी तुम्ही कुणी सांगा, 5 नावं सांगा, 10 नावं सांगा, 7 नावं सांगा.
आणि हे सगळं आता बघा 10% आपण प्रक्रिया पण सुरू केली आरक्षण दिल्यानंतर. परत जाहिराती बदलल्या आपण. पूर्वी जाहिराती दिल्या त्याच्यामध्ये हे नव्हतं. आपण नव्या जाहिराती परत जाहिरातीचा मसुदापासून बदलून हे घालून जाहिराती द्यायला लावल्या आपण सगळ्या विभागाला. आपल्याला नोटिफिकेशन काढावं लागेल ना तिथे. प्रारूप काढले आपण. प्रारूप त्याला कशी पद्धत असते दादा, एखादं अध्यादेश काढायचा तर त्याचं प्रारूप हे 2 महिने आपले ह्याच्यात गेले ना आता आचारसंहितेत. तेवढे 2 महिने तरी वाढवून द्या. जेवढा वेळ आचारसंहितेत गेला आपला नाही लागत, सप्टेंबरला लागणार. हे बघा हो दादा, दादा 2 महिने आपल्या आचारसंहितेत गेले का नाही हे तर तुम्हाला मान्य आहे. नाही हो, करायचं ना आपण. नाही हे बघा बिलकुल नाही. थोडा वेळ द्या आम्हाला. मी पहिल्यांदा आलोय तुमच्याकडे. थोडं तरी म्हणजे माझी विनंती आहे तुम्हाला. मग तुम्ही सांगा. हे बघा दादा, तुम्ही आता नाही अगदी बरोबर. ते नंतर फोनवर समितीमध्ये प्रमुख दादा मी काय केलं मी तुम्हाला कधीतरी एकदा भेटून ना मी मीटिंग वाईज सांगतो मी काय काय केलं ते. आता मला सगळ्या सोयऱ्याचं काय झालं आपण ऐका ना. सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीत आपण पब्लिक डॉमेनमध्ये ड्राफ्ट टाकला. हरकतीत आल्यावर त्या रेकॉर्डवर ते घ्यावे लागतील. त्या रेकॉर्डवर घ्यावेच लागतात ना, आपले नियमाने घ्यावे लागतात. उद्या मी सरळ सांगितलं तुम्ही यायलाच नव्हतं पाहिजे. म्हणजे मला बोलता नाही हो दादा, असं नाही. आधारात होते वेगळा तुमचा शब्द मी तरी कधी खाली करू. म्हणूनच म्हणतो तुम्ही यायला नव्हतं पाहिजे. मी तुम्हाला भाऊ म्हणून आलो. मी फोनवर तुम्हाला दादा म्हणतो नेहमी का नाही म्हणत. त्यामुळे तर अडचण झाली ना. तर माझ्याकडे बघा, पहिल्यांदा आलोय मी. 2 वर्ष 1.5 वर्ष आंदोलन चाललंय. दादा मी आलो का कधी? तुम्ही वेळ द्या. तुम्ही सांगा इतक्या वेळात द्या. मी तुम्हाला आता सांगतो. लगेच आपण अधिकाऱ्याला बोलू बाबा किती दिवस लागणार आहे. उद्या पहिली बैठक. तुम्ही कोण प्रतिनिधी पाठवा उद्या बैठकीमध्ये. आपण बारच्या आपले विषय सगळे स्वरीचे गिरीश महाजन साहेबांचं आपलं ठरलं होतं मराठा कुणबी एक कायदा 2004चा त्याच्यात दुरुस्ती करायची. पण त्याला आधार मी तुमच्या कानावर टाकून ठेवायला लागलं. त्यांना विचार वाटलं आधार लागेल तर 57 लाख मुलीचा आधार मिळाला आपल्याला. 57 लाख मुलीचा आधार मिळाला. केसेस आंतरवालीतल्या आणखीन मागे घेतल्या. एक मिनिट फक्त लिहून घेतो. हे आम्हाला विषय माहिती आहे. मराठी आणि कुणबीचा ना. मराठा आणि कुणबी कायदा पारित करायला आधार पाहिजे होतं. 57 लाख म्हणजे मराठा कुणबी असल्याने मिळाल्या. आणखी किती कायदा पारित झाले किती आधार लागले. आणि हे केसेस ना, केसेस पुणे ते सगळे सोयरे तुम्हाला पाठायचे. ते लिहून घेऊ. ठीक आहे. तो मुद्दा पाहिजे. सगळे सोयरीच मुद्दा पाहिजे. सगळे सोयरी आणि 3 आंतरवाली मधल्या किंवा सगळ्या राज्यातल्या केसेस. घेतो म्हणजे 4 दिवसात त्याला झाले 9.5 महिने. हे तो निर्णय झाला ना केलेत ना. मी सांगतो ना. मी सांगतो केसेसचं काय झालं दादा. सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या आणखी राहिले हैदराबादचं गॅजेट राहिले 4 नंबर. नाही मी उद्या ही जी बैठक मी स्वतः शिंदे समिती जस्टिस शिंदे समितीला ते चालू ठेवायचं काम. ते 3 महिने दिले शिंदे साहेबांना आपल्या वाढून. मुख्यमंत्री साहेबांनी 3 वाढून दिले. तुमचं म्हणणं 1 वर्ष. म्हणजे
मी तुम्हाला केसेसचं सांगतो. सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी, त्या कमिटीवर सुद्धा मी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.